असं म्हटलं जाते की विल पॉवरपेक्षा इमॅजिनेशन व्हिज्युअलायझेशन जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे इच्छाशक्तीपेक्षा चित्रण कल्पनाशक्ती अधिक पॉवरफुल आहे. आणि म्हणूनच स्पोर्ट्स पर्सन जिथे जिथे एक हाय लेवल परफॉर्मन्सची गरज असते ते सगळे लोक व्हिज्युअलायझेशनचा चित्रणाचा वापर करतात. मग मला सांग, अशा चित्रणाचा वापर तुला सुद्धा करायचा आहे का? या चित्रणाचा तुला सुद्धा फायदा करून घ्यायचा आहे का? जर फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नेमका तुझ्यासाठी आहे. फाउंडेशन ऑफ लाईफ या सिरीज मधला हा 6वा व्हिडिओ आहे. जर तुला अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर कृपया माझं चॅनल मराठी सुयोधन सबस्क्राईब कर. मी सुयोधन देशमुख. पुष्कळदा आपल्याला शाळेच्या स्नेहसंमेलनाला जायचं असते. आपण लहानपणापासून गेलो असतो. आता आपल्या पुष्कळदा आपल्याला शाळेच्या साध्या स्नेहसंमेलनाला जायचं असते. लहानपणी आपण स्नेहसंमेलनाची मजा घेतलेली असते. आपण सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं असते. आता आपण जाणार असतो एक प्रेक्षक बनून. आणि पुष्कळदा आपल्या ओळखीतलं कोणी जर त्यामध्ये पार्टिसिपेट करणार असेल तर मग अधिक उत्सुकता असते आणि त्या कौतुकापोटीच आपण पुष्कळदा जात असतो. आणि ही उत्सुकता जेव्हा आपल्यामध्ये असते त्यावेळेस आपण सहजतेने कल्पना करत जात असतो, चित्र उभे करत जात असतो स्नेहसंमेलनाचे. आणि याला आपला जुना जो अनुभव आहे आपल्या लहानपणीचा त्याची मदत होत असते. पुष्कळदा त्या आठवणी सुद्धा आपल्याला येत असतात. हे दुसरं तिसरं काहीच नाही तर चित्रण आहे. पुष्कळदा आपल्याला सहलीला जायचं असते आणि आपण सहलीचं सुद्धा चित्रण करत असतो. प्लॅनिंग करत असताना कुठे पोहोचवायचं, कसं जायचं, कोणतं व्हेइकल असेल, तिथली सिच्युएशन काय असेल ज्या ठिकाणाला आपण भेट देत आहोत. मग ही सेम प्रोसेस आपण जे काही काम करणार असतो त्याच्याविषयी विचार करण्यामध्ये आणि त्याची चित्र उभं करण्यामध्ये वापरल्या जात असते. आणि त्यात चित्रण आणि व्हिज्युअलायझेशन असते. फक्त याच्यामध्ये थोडा टेक्निकॅलिटीज असतात. आपण यशस्वी माणसाने व्हिज्युअलायझेशन कसं वापरलं याचा थोडक्यात आधी विचार करू. जर सचिन तेंडुलकरला कोणी विचारलं तर सचिन तेंडुलकर नेहमी हे सांगतो की मला सामन्याच्या आधी माझा एक स्पेस पाहिजे असतो, माझी एक वेळ पाहिजे असते. आणि त्या वेळेत मी काय करतो तर समोरच्या संघाचे कोणते कोणते गोलंदाज आहेत, ते कशी कशी गोलंदाजी करू शकतात याचं इमॅजिनेशन करत असतो. आणि त्याचा मी सामना कसा करणार आहे याचं सुद्धा इमॅजिनेशन करत असतो. आणि या माध्यमातून सचिन सारखा खेळाडू समोरच्या सामन्यासाठी तयार होत असतो, प्रिपेअर होत असतो. नेपियरमध्ये राहुल द्रविडने 194 रन्स बनवल्या होत्या. ती त्याची त्यावेळेसची सगळ्यात मोठी धावसंख्या होती आणि तिथून त्याचं करिअर त्याने एक दिशा पकडली. आता नेपियरमध्ये नंतर जेव्हा भारतीय संघ खेळला, नेपियर न्यूझीलंडमध्ये आहे, त्यावेळेस राहुल पिच जवळ जाऊन त्या जुन्या इनिंगची आठवण काढत असे असं सुनंदन लेलेने कोणत्या तरी आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे. आणखीन एक राहुल द्रविडचा किस्सा सौरव गांगुलीने सांगितला. त्यावेळी राहुल द्रविड अंडर-19 क्रिकेट टीमचा कोच होता आणि सौरव गांगुली बेंगॉल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष. आता सौरव गांगुलीने कोच राहुल द्रविडला भेटायला बोलावलं, काही फॅसिलिटीज वगैरेच्या बाबतीत चर्चा करायची होती. आता बेंगॉल क्रिकेट असोसिएशनचा जो प्रेसिडेंट आहे तो कोचपेक्षा कधीही मोठा आहे. परंतु द्रविडने तिथे निरोप दिला की मला यायला एक 5-7 मिनिटं लागतील. आणि गांगुलीचं त्यावर असं म्हणणं होतं की द्रविड त्या 5-7 मिनिटात प्रिपरेशन करून आला, व्हिज्युअलायझेशन करून आला की समोरचा अध्यक्ष आपल्याला काय प्रश्न विचारेल आणि आपल्याला त्याची काय उत्तरं द्यायची आहे. या सगळ्या प्रक्रिया आपण सुद्धा दैनंदिन आयुष्यात वापरू शकतो. विराट कोहलीचा किस्सा आहे. भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये जाणार होता आणि तो विराट कोहलीचा दुसरा टूर होता, त्यावेळी विराट कोहली सांगतो की जेव्हा मी जिममध्ये असायचो, जेवत असायचो, कुठे ट्रॅव्हल करत असायचो, त्यावेळी सतत माझ्या डोक्यात आणि माझ्यासमोर एकच कल्पना असायची की मी त्यांचा सगळ्यात बेस्ट बॉलर मिचेल जॉन्सनला डॉमिनेट करत आहे. आणि सातत्याने मग ते ॲग्रेसिव्ह शॉट्स वगैरे वगैरे तो इमॅजिन करत असायचा. आता तो असं म्हणतो की हे सतत माझ्या सबकॉन्शियस माइंडवर बिंबवल्यामुळे प्रत्यक्षात ते उतरवणं, प्रत्यक्षात ते साध्य करणं ग्राउंडवर मला सहज साध्य झालं, सहज शक्य झालं. तर व्हिज्युअलायझेशनची प्रक्रिया या पद्धतीने सुद्धा काम करत असते. ज्यावेळी मी भाषण कला आत्मसात करत होतो त्यावेळी मी भाषण कला आत्मसात करत होतो त्यावेळी मी भाषण कसे द्यायचे याची पुस्तकं वाचत होतो. आणि त्यावेळी मग माझ्या भाषणांची योजना बनवताना, सायकल चालवत असताना, चालत असताना, ब्रश करत असताना, जेवताना माझ्या डोक्यात भाषण कसं असेल, मी कधी कोणतं वाक्य बोलणार आहे हे सतत चालू असायचं. त्याची मला पुढे सवय पडली आणि त्यामुळे भाषण देणं माझ्यासाठी खूप सहज बाब बनून गेली. कारण चालता फिरता, येता जाता स्वतःच्या तंद्रीमध्ये मी सातत्याने भाषण देत असतो आणि तेच माझ्यासमोर व्हिज्युअलाइज होत असते.
अर्थात त्याला अभ्यासाच्या जोडीची सुद्धा गरज असते आणि त्याकडे पण मला लक्ष द्यावं लागेल, ही बाब वेगळी. परंतु भाषण कला ही मी आत्मसात करण्याच्या प्रक्रियेमध्ये व्हिज्युअलायझेशनची मला नकळतपणे खूप छान मदत झाली. मोहम्मद अली हे प्रसिद्ध बॉक्सर होते आणि ते नेहमी अशी कल्पना करायचे की ते सामना जिंकत आहे, स्पर्धा जिंकत आहे, लोक त्यांना, प्रेक्षक त्यांना चेअरिंग करत आहेत आणि ते चॅम्पियनशिप बेल्ट घालत आहे. साधारणतः व्हिज्युअलायझेशन दोन बाबींचं होऊ शकते. एक म्हणजे रिझल्ट, आपल्याला काय परिणाम हवे आहे. दुसरं म्हणजे प्रोसेस, की आपल्याला कोणत्या कोणत्या स्टेपमधून जायचे आहे. या दोन्हींचं कॉम्बिनेशन सुद्धा आपण करू शकतो आणि दोन्ही बाबी म्हणजे रिझल्ट आणि फोकस वेगवेगळ्या व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा दोन्हींपैकी एकीचं सुद्धा व्हिज्युअलायझेशन आपण करू शकतो. जे आता मी शेवटचं उदाहरण दिलं मोहम्मद अलीचं, त्या उदाहरणामध्ये ते जे चॅम्पियनशिप बेल्ट घालत आहे, लोक चेअरिंग करत आहे, ह्याचे इमॅजिनेशन करायचे, ते रिझल्टचं इमॅजिनेशन होतं. अशा प्रकारच्या इमॅजिनेशनमध्ये तुम्हाला पुष्कळचा कॉन्फिडन्स मिळतो, फोकस तुमचा खूप चांगला राहतो आणि तुम्ही मोटिवेटेड राहतात. हे या रिझल्ट ओरिएंटेड व्हिज्युअलायझेशनचे फायदे असतात. पण याच्यामध्ये एक कॉशन आहे, याच्यामध्ये एक धोका आहे. तो हा आहे की आपण ऍक्शन घेणंच विसरून जातो. आपण हे विसरून जातो की आपल्याला आपल्या कृतींमुळे, आपल्या प्रिपरेशनमुळे यश मिळणार आहे. आणि आजकाल ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे या बाबींमुळे असं मानलं जातं की युनिव्हर्स आपल्यासाठी काम करते आणि युनिव्हर्स आपल्याला सगळं काही आणून देते किंवा यश वगैरे मिळवून देते. तर असं काही होत नाही. कर्माशिवाय आपल्याला फळ मिळू शकत नाही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि तोच त्याच्यात प्रॉब्लेम येतो की जेव्हा आपण रिझल्ट ओरिएंटेड व्हिज्युअलायझेशन करतो तेव्हा आपण आपल्यामध्ये कर्मफलाची एक आसक्ती तयार होत असते आणि मग कर्म करणं आपण विसरून जात असतो. हा त्यातला एक धोका आहे. रिझल्ट ओरिएंटेड व्हिज्युअलायझेशनचे खूप फायदे आहेत, स्पेशली कॉन्फिडन्ससाठी आणि स्वतःचा फोकस टिकवून ठेवण्यासाठी. फक्त आपल्याला भान हे बाळगावं लागेल की त्याच्यामुळे हवेत उडून न जाता आपण आपल्या कृतींवर, आपल्याला काय काम करायचं आहे, ज्याचं आपण व्हिज्युअलायझेशन करतो आहे ते ध्येय वगैरे साध्य करण्यासाठी, यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल. प्रोसेस ओरिएंटेड व्हिज्युअलायझेशन असेल तर ते खूपच इफेक्टिव्ह होऊ शकते, कारण त्यामध्ये कर्मफलाच्या आसक्तीची भीती नसते. आपण कर्म करत राहू शकतो. रादर आपल्याला काय कर्म करायचं आहे याचंच आपण व्हिज्युअलायझेशन करत असतो. आपण डिटेल प्रोसेस जी आहे ती व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे मी आता अभ्यासाला बसलो, पुस्तक उघडलं, मला खूप उत्साह वाटत आहे, मी शांततेने पुस्तक वाचत आहे, मला छान पुस्तकांमध्ये जे लिहिलं आहे त्याचं आकलन होत आहे, मी व्यवस्थित नोट्स काढत आहे, त्या नोट्स माझ्या स्मरणामध्ये राहत आहे, मी वारंवार त्यांची रिव्हिजन करतो आहे आणि माझा अभ्यास खूप छान होत आहे, वगैरे वगैरे वगैरे. आपण पूर्ण प्रोसेस जी आहे ती व्हिज्युअलाइज करू शकतो. हीच व्हिज्युअलायझेशन आपण एक्झाम हॉलमध्ये शिरत आहे या बाबतीत सुद्धा वापरू शकतो. इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या बाबत आणि इंटरव्ह्यू फेस करण्याच्या बाबत सुद्धा आपण व्हिज्युअलायझेशन जे आहे ते या प्रकारे वापरू शकतो. पुष्कळ लोक आपली डेली लाईफ, येणारा पुढचा दिवस किंवा आपण जेव्हा दिवस सुरू करत असतो तेव्हा तो दिवस व्हिज्युअलाइज करत असतात. अगदी सर्दी तापापासून आपण बरं होत आहोत, अशा छोट्या छोट्या बाबींसुद्धा व्हिज्युअलाइज केल्या जात असतात. तसंच मग स्पेशल इव्हेंट्स ज्यांची आपण चर्चा केली ते सुद्धा व्हिज्युअलाइज केल्या जात असतात, इंटरव्ह्यू वगैरे वगैरे. ओके. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की हे व्हिज्युअलायझेशन करायचं कसं. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला रिलॅक्स करायचं. जर आपल्याला मेडिटेशन करता येत असेल, आनापान आहे किंवा अगदी प्राणायाम वगैरे आहे, तर मेडिटेशन केल्यानंतर जर आपण व्हिज्युअलायझेशन करत असू किंवा ते करण्याच्या प्रोसेसमध्ये जर आपण व्हिज्युअलायझेशन ॲड करत असू, म्हणजे प्राणायाम केल्यानंतर तेव्हाच डोळे मिटून बसलो आणि व्हिज्युअलायझेशन केलं किंवा आनापान केल्यानंतर तेव्हाच डोळे मिटून बसलो आणि व्हिज्युअलायझेशन केलं, तर त्याचे उत्तम रिझल्ट्स आपल्याला मिळू शकत असतात. आपण जे काही बोलतो त्याचा जो टेन्स आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असावा, इतकं आपल्याला भान बाळगायचं आहे. म्हणजे मी एक्झाम हॉलमध्ये शिरत आहे, मी छान पेपर लिहित आहे किंवा मी इंटरव्ह्यू हॉलमध्ये व्यवस्थितपणे शिरत आहे, मी व्यवस्थितपणे इंटरव्ह्युअर्सची परमिशन घेत आहे, मी आय कम इन सर असं म्हणत आहे आणि आत शिरत आहे वगैरे वगैरे वगैरे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअसली त्याचा जर वापर केला तर ते व्हिज्युअलायझेशन अधिक इफेक्टिव्ह होऊ शकते. ही बाब आहे. यासाठी मी तुम्हाला होमवर्क देईल. एक सिंपल गोष्ट आहे की तुम्ही पुढच्या दिवसाचं व्हिज्युअलायझेशन करू शकता किंवा एखादा जर इव्हेंट तुम्ही फेस करणार असाल, एखादं प्रेझेंटेशन देणं असेल किंवा एखादा इंटरव्ह्यू देणं असेल किंवा एखाद्या PhD गाईडसमोर बसून आपलं किती काम झालं आहे हे सांगणं, दाखवणं असेल, अगदी या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही व्हिज्युअलायझेशन जे आहे ते करू शकता. तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही इव्हेंटचं जे महत्त्वाचे आहे, तुमच्यावर परिणाम करू शकतात, ते सुद्धा व्हिज्युअलाइज करू शकतात. अगदी व्हिज्युअलायझेशनचा वापर करून दुर्धर आजार सुद्धा लोकांनी बरे केले आहेत. परंतु केवळ व्हिज्युअलायझेशनने आजार बरे होतील असं नाही, तुम्हाला मेडिसिन्सची सुद्धा मदत घ्यावी लागू शकते. पण त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअलायझेशन मदत करत असते, ही बाब लक्षात घ्या. तर तुम्ही
नजीकच्या इन्सिडेंटचं किंवा पुढच्या दिवसाचं व्हिज्युअलायझेशन करा आणि मग व्हिज्युअलायझेशन आयुष्याचा एक पार्ट बनवा. त्याची एक सवय लावून घ्या. इतकं सांगून मी इथे थांबतो. धन्यवाद.